एक वर्षापूर्वी शासनाने तमाम शाळांच्या अस्तित्वावर आणि शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला आणणारा आदेश निर्गमित केला। बरोबर 1 वर्षाने आपण रस्त्यावर उतरतोय मित्रांनो। म्हणजेच आतापर्यंत शासनाने ज्या ज्या वेळेला शिक्षक कर्मचारी असतील किंवा इतर तमाम कर्मचारी असतील त्यांच्या अधिकार आणि हक्कावर घाला घालण्याचा प्रयत्न केला, त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षक बांधवांपासून ते इतर सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रस्त्यावर उतरल्यानंतरच त्यांना त्यांचा अधिकार पुन्हा एकदा प्राप्त झालेला आहे मित्रांनो। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला इतिहास आहे, खऱ्या अर्थाने इतिहास आहे या चळवळीचा। मला अजूनही आठवतं शिक्षक पात्रता परीक्षा पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्रात लागू केली तेव्हा पहिला विरोध झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून। त्या शिक्षक पात्रता परीक्षेला महाराष्ट्रातनं पहिला विरोध झाला शिक्षक समिती सिंधुदुर्ग मधून आणि नंतर मग पूर्ण महाराष्ट्रात त्याचं लोण पसरलेलं आहे मित्रांनो। उच्च श्रेणी मुख्याध्यापक हा विषय एकमेव महाराष्ट्रातनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातले उच्च श्रेणी मुख्याध्यापक तसेच कायम राहिलेत निवृत्तीपर्यंत। हे कशामुळे झाले मित्रांनो? चळवळीच्या एकीमुळे, संघटनेच्या एकीमुळे। आणि हीच एकी आज आपल्याला जो लढा आपण रस्त्यावर उतरलेला त्याला सुद्धा यश मिळवणे देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणार आहे याची मला खात्री आहे मित्रांनो। कारण संच मान्यतेच्या संदर्भामध्ये आजही आपल्या शिक्षक बांधवांमध्ये वेगवेगळी मतमतांतर आहेत, पदवीधर शिक्षक बांधव म्हणतात आमच्या अस्तित्वाला धोका आहे, उपशिक्षक म्हणतात पदवीधरांचा विषय आम्ही काय कशाला करायचंय, नवनियुक्त शिक्षक बांधव म्हणतात आम्ही आत्ताच सेवेत आलेलो आहोत, आम्हाला कुठे थेट परिणाम होतोय। मित्रांनो, इंग्रजशाहीचा सध्याच्या शासनाने बरोबर उचललेला आणि आपल्याच कर्मचाऱ्यांमध्ये दोन्ही कशी माजवता येईल, आपल्याच कर्मचाऱ्यांमध्ये मतमतांतर कशी निर्माण होतील आणि एकी दुभावली कशी जाईल यासाठी शासन कार्यरत असतं मित्रांनो। म्हणून अशा चुकीच्या कार्यपद्धतीला आपण बळी पडायचं नाही। आपल्यातली एकजूट, आपल्यातले मतांतर जे आहेत ती बाजूला सारून आपल्या हक्कासाठी मित्रांनो एकत्र येण्याची गरज आहे। या संच मान्यतेचा थेट परिणाम शाळांवर होतोय, त्या शाळांवरती आपण जे विद्यार्थ्यांचं काम करतोय त्या शिक्षकांवर परिणाम होतोय। येणाऱ्या काळामध्ये आपण फक्त समाजामध्ये शासन असं भासवतंय की वेतनाच्या संदर्भामध्ये शिक्षकांवर आरोप केले जातात, समाजामधून वेळोवेळी शिक्षकांच्या वेतनावरती आरोप केले जातात आणि समाजामध्ये शिक्षकाची जी प्रतिमा आदर्शवत आहे ती कुठेतरी मलिन करण्याचं काम काही घटकांकडून होतं। मी सगळेच घटक म्हणत नाही, जबाबदारीने वक्तव्य करतोय मित्रांनो। अशा स्थितीमध्ये या संच मान्यतेच्या संदर्भात सुद्धा शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम कसा निर्माण होईल त्या पद्धतीने सध्याची सगळ्या चाली सुरू आहेत। या सगळ्या चाली जर खंडित करायच्या असतील तर आपल्याला हा पहिला टप्पा आहे। आज आपण रस्त्यावर उतरलो याचा अर्थ आज यशस्वी झालोय का मित्रांनो? यश मिळेल का सांगा? नाही। परंतु आपला जो अधिकार आहे, आपला जो प्रश्न आहे तो वारंवार जर गरजेचा ठेवला वेगवेगळ्या मार्गातून तरच शासन कुठेतरी विचार करायला भाग पडणार आहे। आणि आज मला खात्री आहे अशी एक बातमी समजली की आज कॅबिनेटची बैठक आहे मंत्रिमंडळामध्ये। कदाचित शिक्षक समितीच्या राज्यव्यापी आंदोलनाचा कदाचित परिणाम असा पण होईल की त्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या सभेत सुद्धा काहीतरी या विषयावरती चर्चा होईल। असं अहवालाच्या संदर्भात ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र शिक्षक समितीने अहवाल जाळला त्याची दखल असरचे जे प्रमुख आहेत त्यांनी आपल्या राज्याध्यक्ष विजयजी कोंबे यांना फोन केला आणि दिलगिरी व्यक्त केली की अशा चुकीचे जे मुद्दे आम्ही या अहवालात आणले आहेत ते याच्या पुढे आणणार नाहीत। मित्रांनो, विजय कशाचा आहे? एक संघटनांमध्ये विचारांच्या मतभेदामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातला प्राथमिक शिक्षक बांधव संभ्रमावस्थेत आहे, कोणाला काही पडलेलं नाही। संघटनेत जे फ्रंट लेवलवर काम करतायत ते तळमळीने काम करतायत, काही जणांना असं वाटतंय की ते आपल्या मोठेपणासाठी काम करतात, त्यांना कुठे काय संसार नाही काय नाही ते फिरत राहतात कायम आयुष्यभर, अशी काही जणांची अशी चुकीची समज आहे मित्रांनो। परंतु कुठेतरी चळवळीचं नेतृत्व पुढे आल्याशिवाय त्या चळवळीला यश मिळत नाही। दुसरी म्हटलं मित्रांनो असं आहे, उच्च श्रेणीचा मागाशी जो मुद्दा मांडला न्यायालयात गेल्यानंतर तो मुद्दा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवृत्तीपर्यंत तरी त्या पदाला कुठलाही धोका निर्माण झालेला नाही। अशा स्थितीमध्ये 2019चा एक आदेश आलेला होता आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भात। तत्कालीन जिल्हाध्यक्ष नितीन कदम आणि जिल्हा सचिव मी होतो, त्यावेळेला माननीय उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आम्ही। औरंगाबादचे वकील ऍडव्होकेट बालाजी शिंदे जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तमाम आंतरजिल्हा बदली बांधव बदली होऊन सुद्धा 5 ते 6 वर्ष त्यांना कार्यमुक्ती केलेली नव्हती। संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 500च्या वर
जे शिक्षक बांधव महाराष्ट्रातल्या आपल्या कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्यामध्ये जायला इच्छुक होते त्यांना या शासनाच्या आदेशामुळे अडचण निर्माण झालेला. तो आदेश काय होता? ज्या ठिकाणी 10 पटसंख्या आहे त्या ठिकाणी एकच शिक्षक ठेवायचा आहे. आरटीआय ऍक्ट काय सांगतो? एक मूल तिथे 2 शिक्षक. मग आरटीआय ऍक्ट हा प्रमाण मानायचा की शासन वेळोवेळी जे निर्णय आणि आदेश लागते ते प्रमाण मानायचं? शिक्षणाचा मूलभूत हक्क आणि कायदा कशासाठी आणलाय? की समाजामधल्या त्या वयोगटात जो ठरवून दिलेला जो वयोगट आहे त्या वयोगटाला मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. त्याचा जो हक्क आहे, पण त्याचा हक्क असताना त्याला ज्ञानदानाचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर मात्र शासन वेगवेगळ्या पद्धतीने घाला घालतंय आणि आपण मात्र आपापसातच साडीत बसलोय. आणि हेच शासनाला पाहिजे मित्रांनो. म्हणून कळकळीची विनंती आहे, ज्या वेळेला संघटनेच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून नाही तर प्रत्यक्ष सभेद्वारे नाही तर व्हॉट्सअप ऑनलाईन सभेद्वारे जेव्हा आवाहन केलं जातं त्यावेळेला तमाम तळागाळातल्या प्राथमिक शिक्षक बांधवांनी ही चळवळ काय आहे ही इथं आल्यानंतरच कळतं. मी नवीन शिक्षक बांधवांना एक आग्रहाची विनंती करेन. आज मोठ्या संख्येने चेहरे दिसतात. खूप आनंद वाटला की आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे नवनियुक्त शिक्षक बांधव आहेत ते आज या आंदोलनाला उपस्थित आहेत. खूप बरं वाटलं. अरे ही चळवळ अशीच आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया मित्रांनो, कारण त्यांचं मनधैर्य सुद्धा वाढवण्याची गरज आहे. ज्या वेळेला नियुक्तीचा प्रश्न आला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकदा कॅन्सल झाली, माहिती आपल्याला रद्द झाला. काही आपल्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक समिती कशी बदनाम होईल या दृष्टीने त्या नवीन बांधवांच्या मनामध्ये चुकीचा समज या चळवळीबद्दल निर्माण करून दिला आणि त्यांना सांगितलं गेलं ठासून की तुमची नियुक्ती रद्द झाली ती केवळ शिक्षक समितीमुळे. पण जे वास्तव वेगळंच होतं. वास्तव जेव्हा त्या बांधवांना समजलं की इथे जे पूर्वीचे जे कार्यरत शिक्षक बांधव आहेत ते आपल्या बदलीच्या हक्काला वंचित राहिलेले आहेत. शासनाने आणि प्रशासनाने त्यांना हक्क बाजूला ठेवीत थेट भरती स्वीकारलेली होती. त्याला विरोध होता, भरतीला विरोध नव्हता. जे आमचे काही महिला भगिनी अवघड क्षेत्रामध्ये पडलेल्या होत्या, बदलीच्या प्रतीक्षेत होत्या, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे ना. पण त्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी जर मागणी करणं याचा अर्थ असा नव्हे की नवीन शिक्षक बांधव आले त्यांना थेट विरोध करणं. असं जर असतं तर 450च्या वर नवनियुक्त उमेदवारांची व्यवस्था शिक्षक समितीच्या शिलेदारांनी इथे मोफत करून दिलेली होती. त्यावरचे आमचे पतपेढीचे अध्यक्ष नारायण नाईक आणि ते संपूर्ण संचालक मंडळ आपली संपूर्ण पतपेढीची सर्व हॉल आणि जे काही व्यवस्था असेल ती उपलब्ध करून दिले होते. मला आनंद आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ पासून ओरस पासून कणकवली पासून आमचे जेवढे शिक्षक बांधव आहेत त्यांनी आपली घरं सुद्धा ओपन करून दिलेली आहेत या शिक्षक बांधवांच्या व्यवस्थेसाठी. मित्रांनो, महाराष्ट्रात कोण व्यवस्था करेल सांगा बघूया. हजारो किलोमीटर वरून जेव्हा नोकरीच्या प्रत्यक्षात आपण येतो त्यावेळेला ही जी आपुलकी आहे ही आपुलकी कोकणी माणूसच देऊ शकतो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मित्रांनो. ही चळवळ आहे मित्रांनो. ही चळवळ समजून घ्या. यासाठीच मित्रांनो आजचं जे आंदोलन आहे हक्क आहे हे केवळ संच मान्यतेच्या संदर्भात नाही. आता मला अशी एक माहिती कळते, अदानीच्या घशामध्ये शासनाने खाजगीकरणाच्या सगळ्या व्यवस्थापन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. असं जर मित्रांनो झालं तर आपण कुठे असणार काही वर्षांनी विचार करा. आज जे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर शिक्षक आले ते कदाचित म्हणत असतील तर हे आमच्या सेवेमध्ये आमची जी नोकरी गेली सेवा झाली ती खूप चांगल्या पद्धतीने गेली. आज आम्ही निवृत्तीच्या उंबरठ्या आहोत. मला आनंद आहे आजच्या आंदोलनाला ते सुद्धा शिक्षक बांधव इथे उपस्थित आहेत की जे 2 महिन्यांनी 1 महिन्यांनी ह्या महिन्यात सेवानिवृत्त होणार ते सुद्धा या ठिकाणी आले. काय गरज आहे मित्रांनो सांगा. सेवानिवृत्त पण शिक्षक बांधव आले म्हणजे जो चळवळ मनापासून स्वीकारतो ना तो कधीही त्या चळवळीच्या आंदोलनाला घरात बसून राहत नाही. आजारी असेल येण्यासारखी स्थिती नसेल तरी सुद्धा हस्ते परस्ते येण्याची इथे धमक दाखवतो. तो खरा चळवळीचा कार्यकर्ता असतो मित्रांनो. आज या व्यक्तिमत्वाकडे बघा, सर्वांना परिचित आहे. त्यांचं वय काय मित्रांनो सांगा. डोळ्याचा 2 वेळा स्ट्रोक येऊन सुद्धा ते व्यक्तिमत्व जिथे जिथे आंदोलन असेल त्या ठिकाणी पोटतिडकीने आता थोडा वेळ तुम्ही ऐकाल त्यांची घोषणाची पद्धत कशी असेल ती. कधीच आम्हाला सुद्धा पोटतिडकीने घोषणा देता येत नसतील. परंतु याही वयामध्ये हे जे व्यक्ती आहे ते कशासाठी पोटतिडकीने येत आहे कारण पूर्ण आयुष्यभर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेले आहे. मित्रांनो, सांगण्याची पद्धत आणि ह्या मॉब समोर काहीतरी बडबडून जाण्याची माझी स्वतःची हे नाही, परंतु जे अनुभवलेलं आहे या चळवळीची समजून घेतलेली आहे ती कुठेतरी या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर शेअर करण्याची मला खूप आनंद वाटतो. आणि म्हणून मित्रांनो सांगतोय
हा पहिला टप्पा असेल संच मान्यतेच्या संदर्भात रस्त्यावर उतरण्याचा. ह्याच्या पुढचा टप्पा दुसराच आहे, पुढील असणार आहे. तरी सुद्धा हे आंदोलन होत असताना गेल्या आठवड्यामध्ये जे पहिले इफेक्ट होत आहेत ते पदवीधर शिक्षक बांधव या संच मान्यतेच्या आदेशामुळे. कारण पटसंख्येच्या त्या अटीमुळे 20 पटापर्यंत एकच शिक्षक राहतोय, 50-60 पटापर्यंत दोनच शिक्षक राहतोय, 61 जर पट झाला तर तिसरा मिळणार. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शाळांची परिस्थिती काय मित्रांनो, विचार करा. जर असं जर राहिलं, आज जे 4000 पदसंख्या 2023 किंवा 24च्या संच मान्यतेने मंजूर आहे, तर 2025च्या नव्या संच मान्यतेनुसार किती पदं मंजूर असतील, कधी विचार केलाय? आणि एकदा जर ही सगळी पदं लॅप्स झाली, एकदा जर ही पदं सगळी रद्द झाली, तर भविष्यात भरती तरी होईल काय? म्हणजेच आपणच येणाऱ्या पिढीला कुठेतरी सेवेपासून वंचित राखतोय. याचं दुःख प्रत्येकाच्या मनाकडे आयुष्यभर राहणार आहे. हे दुःख जर मनाकडे आयुष्यभर राखायचं नसेल तर हा लढा कोणत्याही पद्धतीने आपल्या राज्य संघटनेसून, जिल्हा संघटना, तालुका संघटना ज्या ज्या वेळेला आदेश देईल त्या त्या वेळेला मागचा पुढचा न विचार करता आपण त्याच्यामध्ये सहभागी यायचं आहे. पदवीधर शिक्षक बांधवांची मागे गेल्या आठवड्यात ओरोसला बैठक झाली. का झाली? त्यांना समजावण्यासाठी की बाबा या संदर्भामध्ये आपल्यावर कसा इफेक्ट होतोय, आपण एकजुटीने न्यायालयात कशा पद्धतीने धाव घ्यायची आहे त्या संदर्भात आव्हान केलं. पण वाईट वाटतं, आव्हान करून सुद्धा जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची संख्या किती कार्यरत, प्रतिसाद किती जणांचा आलाय न्यायालयीन बाबीसाठी. आजही आम्ही 10 वेळा विचार करतो की ह्या न्यायालयीन याचिकेमध्ये सहभाग घ्यायचा की नाही. अरे मग जे सहभागी घेत आहेत ते कोणासाठी घेत आहेत? ते स्वतःसाठी घेत आहेत का? 1% स्वतःसाठी घेतात. पण माझ्या न्यायालयाच्या याचिकेत मी जर सहभागी झालो तर माझ्यामुळे तमाम सिंधुदुर्गातल्या सगळ्या किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या या संवर्गातील शिक्षक बांधवांना जर न्याय मिळणार असेल, त्यासारखा आनंद कुठला आहे मित्रांनो? आणि हा आनंदाचे संपूर्ण जर वाटेकरी आपण होणार नाही तर कोण होणार? जुन्या पेन्शन संदर्भात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेले आणि कायम झालेत नंतर त्यांना अंशदान पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं. तत्कालीन राज्य सरचिटणीस जगन्नाथ सुर्वे आपल्या शिक्षक समिती सांगतोय मी, त्यावेळेला राज्यावरून एक आदेश देण्यात आला की आपल्याला समितीमार्फत मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल करायची आहे. या याचिकेसाठी हे कागदपत्र जमा करायचे, एवढी फी आपल्याला जमा करायची आहे. त्यावेळेच्या आपल्या सगळ्या संघटनांच्या, आपल्या ज्या संघटनेचे जे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी होते त्यांनी ते सगळं गोळा केलं. आपल्या राज्य संघटनेमार्फत याचिका दाखल झाली जुन्या पेन्शन संदर्भात. आनंद वाटतो, त्या बांधवांना न्याय मिळवून देण्याचा मोलाचा वाटा शिक्षक समिती राज्य संघटनेचा आहे मित्रांनो. न्यायालयाने तमाम शिक्षक समितीच्या त्या याचिकेच्या बाजूने निर्णय देत त्याही बांधवांना जुनी पेन्शन लागू केलेली आहे. किती जणांना हे माहिती आहे मित्रांनो? जे चळवळीमध्ये तळ्यात काम करतात त्यांना माहिती आहे, नव्याने आलेल्या शिक्षक बांधवांना हे माहिती नाही, त्यांना आपण माहिती करून द्यायचंय मित्रांनो. अशी परंपरा लाभलेल्या आपल्या शिक्षक समितीला आज आणखीन एक वैशिष्ट्य या आंदोलनाचं, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केवळ आणि केवळ एकाच विषयासाठी शिक्षक समिती रस्त्यावर उतरलेली आहे मित्रांनो. आजच्या आंदोलनामध्ये संच मान्यतेचा आदेश रद्द करा ही एकमेव मागणी आहे. अन्य कोणत्याही मागण्या एकत्र घेऊन हा लढा नाही उभारलेला मित्रांनो. का? शासन सुद्धा विचार करतं किती प्रश्न घेऊन एखादी संघटना रस्त्यावर उतरते. 10-12 प्रश्नांची यादी घेऊन जर उतरलो तर एकही प्रश्न कोण हाताला धरणार नाही. परंतु केवळ एका प्रश्नावर ज्या वेळेला एखादी संघटना संपूर्ण राज्यभर रान पेटवते त्यावेळेला शासनकर्त्यांना सुद्धा कुठेतरी विचार करण्याची प्रवृत्ती करावीच लागते. आणि म्हणून मला आशा आहे, आपल्या सर्वांना आशा आहे की या आंदोलनाचा इफेक्ट नक्कीच शासनावर होईल. येणाऱ्या काळामध्ये या जाचक आदेश रद्द करण्यासंदर्भात काही ना काहीतरी विचार शासनाला करावाच लागेल. जर नाही केला तर माननीय राज्याध्यक्ष विजयजी गोंबे कालच संपूर्ण सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यांनी आकडेवारी प्रसिद्ध केलेली होती मित्रांनो की या आदेशामुळे जवळजवळ 14,000 शाळांवर थेट इफेक्ट पडतोय. 25,000 शिक्षक नोकरीपासून वंचित राहत आहेत. हे फक्त ढोबळ आकडेवारी आहे. प्रत्यक्ष जर आकडेवारी करायला गेलं तर हा कितीतरी मोठा आकडा असणार आहे मित्रांनो. आणि म्हणून वेळीच सावध होऊया, वेळीच जागे होऊया आणि एकच आव्हान करीत होतो, उठ शिक्षक जागा हो, शिक्षक समितीचा जागा हो. कारण एकमेव शिक्षक समिती शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि न्यायासाठी रस्त्यावर कोणत्याही शासनाच्या किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची तमा न बाळगता बेधडकपणे रस्त्यावर आपल्या न्याय मागण्या लोकशाही पद्धतीने मागत असते. होळीच्या सणानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कायम मनाई आदेश आहे.
आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक परंपरा आहे, ज्या ज्या वेळेला सण येतात त्यावेळेला मनाई आदेश होता. मग आंदोलन उभारल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये विचार येतो, मनाई आदेश आहे कसं एकत्र यायचं. अरे पण ज्या वेळेला राज्यावरनं एखादा आंदोलनाचा पवित्रा पुकारला जातो, माननीय मुख्यमंत्र्यांना जेव्हा नोटीस दिली जाते, त्याच्या प्रत्येक प्रती त्या त्या जिल्ह्यांच्या कलेक्टरला ईमेल द्वारे आधी झालेले असतात. त्यामुळे ज्या वेळेला असं राज्यस्तरीय आंदोलन असतं त्यावेळेला मनाई आदेश वगैरे ह्याचे आपण हे करायचे नाही. आणि पोलीस बांधवांना सुद्धा माहिती आहे कोण आंदोलन करतोय, प्राथमिक शिक्षक. ठीक आहे, त्यांचं शिस्तबद्ध आंदोलन असतं. जरी संख्या मोठ्या संख्येने जरी असली तरी सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीनेच प्राथमिक शिक्षक बांधव आंदोलन करत असतं, हे त्यांनाही माहिती. आणि आजवरचा इतिहास आहे शिक्षक समितीचं जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद समोर असून तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असून आंदोलन झालं, त्यावेळेला जिल्हा पोलीस प्रशासनाचं संपूर्ण सहकार्य या आंदोलनाला वेळोवेळी मिळालेलं आहे मित्रांनो. म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाचा सुद्धा मनापासून सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने आभार मानतो. मित्रांनो, जास्त बोलायचं होतं, अजूनही आपले वक्ते खूप बोलणार आहेत. आपलं आंदोलन 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आहे. मित्रांनो, हा जो दगदगता विचार आहे हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळत नाही, कोणाच्या तरी कोणाच्या मुखात नाही बाहेर पडतं. जे काही व्यक्त झालो त्या व्यक्त होण्यामध्ये जे काही तथ्य असेल ते स्वीकारा, जे अयोग्य वाटले असेल ते इथेच सोडा. हा लढा आपण यशस्वी करूया. धन्यवाद. जय शिक्षक.